मतदानासाठी जायचंय आणि मतदानासाठी गेल्यानंतर माझ्यासमोर 4 उमेदवार आहेत. तर या 4 उमेदवारांमध्ये मी नेमकं कोणाला मतदान केलं पाहिजे असं मला विचारतात. मी त्यांना एक गोष्ट सांगतो, की समजा तुमची एक मुलगी आहे घरात आणि त्या मुलीचं लग्न करायचंय. तर मुलीचं लग्न करत असताना आपण जावयाची कुठली-कुठली चौकशी करतो. त्याचसोबत आपण त्याचं शिक्षण बघतो, त्याचा मित्रपरिवार बघतो, त्याचं एज्युकेशन म्हणजे सगळ्या गोष्टी आपण त्याच्या समजून घेतो आणि मग मुलगी द्यायची का नाही हा विचार करतो. जर तुम्ही तुमचा प्रभाग, तुमचा मतदारसंघ जर एखाद्या नेत्याकडे तुम्ही 5 वर्षासाठी दत्तक म्हणून देताय, की तू फक्त काम कर, म्हणून एक संधी म्हणून त्याच्याकडे जर देताय, तर तो त्या पात्रतेचा आहे का? हा प्रत्येक मतदाराने एकदा विचार केला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं एखादा नेता एखाद्या पक्षाला प्रमोट करतो, एखाद्या गोष्टीला प्रमोट करतो, जातीला प्रमोट करतो किंवा एखाद्या धर्माला प्रमोट करतो म्हणून त्याच्याकडं बघण्यापेक्षा मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तो त्या पात्रतेचा आहे का? 5 वर्ष माझ्या परिसराला तो न्याय देऊ शकतो. ही भूमिका तुमच्या मनामध्ये असेल तर योग्य प्रकारे तुम्ही मतदान करू शकता.